या वेळेस जर तुला मुलगा झाला नाही, तुझ्या सर्व मुलीसोबत मी तुझा सुद्धा जीव घेणार। आता राणी घाबरली, काय करावं काय करावं, हे तर माझ्या हातात नाही मुलगा होणं किंवा मुलगी होणं, मग काय करावं म्हणून ती रडू लागली। एवढ्यामध्ये तिथं तिची दासी जी होती ती दाई तिथं आली आणि तिनं त्या दाईला तिथं सांगितलं झालेला सर्व विषय। ती दाई म्हणाली, तुम्हाला मुलगाच होईल, जरी मुलगी झाली तरी या जगापुढं तुम्ही त्याला मुलगा बनवून ठेवा आणि या सगळ्याची जिम्मेदारी मी घेतो की कुणाला माहीत होणार नाही। पुढं तिचे पूर्ण दिवस भरत आले आणि तिला यावेळेस पुन्हा एक मुलगीच झाली। आता राजा काय म्हणाला होता, यावेळेस जर मुलगी झाली तर मी तुझ्यासोबत तुझ्या आहे त्या मुलींना सुद्धा मारणार। या भीतीपायी तिने दाईनं जे सांगितलं ते ऐकलं, दाईने सांगितले ते सगळं ऐकले आणि त्या राजाला सांगितले की तुम्हाला मुलगाच झालेला आहे, पण अट अशी की त्या मुलाच्या चांगलं पुढं जीवन चांगलं होण्यासाठी, तो सुरक्षित राहण्यासाठी त्याचं 16 वर्ष वय होईपर्यंत त्याला कुण्याही पुरुषाचा स्पर्श वर्ज राहील, म्हणून पुरुष त्याच्याजवळ आले नाही पाहिजे, फक्त त्याची आई म्हणजे मी एकटीच त्याची काळजी घेईल। आता कितीतरी वर्षानंतर त्याला मुलगा झाला म्हणून ठीक आहे, महाराणी म्हणेल ते ऐकल, अशी त्याची गोष्ट झाली होती। पुढं दिवस भरत आले, तो जो मुलगा ती काय होती मुलगी, पण काय बनून वावरत होती मुलगा। सर्वजण म्हणू लागले आम्हाला राजकुमार आलाय राजकुमार आलाय राजकुमार आलाय। पुढं वेळ जसजसा वाढत चालला, मला सांगा आता तो राजकुमार होती राजकुमारी, पण काय म्हणून राहत होती राजकुमार। आता मुलं ही वयामध्ये आल्यानंतर आपण काय करतो, तुमच्या इकडे पूजा करून ठेवतात का, लग्न करतो बरोबर। आता त्या राजकुमारासाठी सुद्धा सगळ्यांनी विचार केला ना, आता आपला राजकुमार आहे, आपल्या राजकुमाराचं सुद्धा लग्न लावावं। राजकुमारला माहित होतं आपण कोण आहे, राजकुमार